कालही बाप चोरला बाप चोरला बाप चोरला हे रडगाणं चालू होतं. आम्ही बाप चोरला नाही, तो कायम हृदयात पुजला आणि यापुढेही आम्ही पुजत राहू. पण तुम्ही पाप झाकण्यासाठी त्यांचा आवाज चोरलात, त्यांचे विचार चोरलेत आणि हे विचार चोरण्याचं पाप आम्ही नाही तुम्ही केलंय. त्यामुळे तुम्हाला हिशोब जनतेसमोर द्यावा लागेल. त्याचबरोबर काँग्रेस सोबत जाऊन आता तुम्ही ऐकली माझं काँग्रेस कधी होऊ देणार नाही. मग त्याच काँग्रेसच्या सोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कुणी केली? हिंदुत्व कोणी सोडलं? राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले? बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं? ही बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी नाही तर काय? एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. याला काय म्हणायचं? आता काय शिल्लक राहिले? त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता, मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे. आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते. आणि म्हणून मी शेवटी एवढंच जाता जाता सांगतो, लाखो शिवसैनिकांचं दैवत बाळासाहेब आहेत. आणि बाळासाहेबांचा नकली आवाज काढून आपल्या स्वार्थी आणि नकली टोळीला कोणी स्वीकारणार नाही. आता कोणी थांबणार नाही, कारण तुम्ही बाळासाहेबांचे विचारच सोडलेत. बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली आहे. तुम्ही बाळासाहेबांची दगाबाजी केली आहे. आणि आम्ही काय केलं? तुम्ही जी गहाण टाकलेली शिवसेना, गहाण टाकलेला धनुष्यबाण, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही 2022ला सोडवली आणि लोकांच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. त्यामुळे फक्त ते सत्तेतून उतरले नाहीत तर लोकांच्या मनातून देखील उतरलेले आहे. फक्त एवढंच सांगतो की थोडी जरी जनाची नाही मनाची असेल तर असले पोरकट आणि थिल्लर प्रकार करून बाळासाहेबांचा अवमान करू नका आणि बाळासाहेबांना वेदना होतील असं काम करू. साहेब, पण हे सगळं होत असताना जो एआयचा आवाज बाळासाहेब ठाकरे यांचा काढण्यात आला, यामध्ये असं म्हणण्यात आलंय तुम्हाला उपहासात्मक बोलताना त्यांनी तुमच्या दाढीचा उल्लेख केला आणि असं म्हणलंय ठाण्याची दाढी यांनी जी गद्दारी केली आहे, हा जो डाग आहे गद्दारीचा, हा महाराष्ट्रातल्या इतिहासात कधीही पुसून न निघण्यासारखा आहे. हे बाळासाहेब नाही म्हणालेत. बाळासाहेब काय म्हणाले ते तुम्हाला मी दाखवलंय ओरिजिनल. हे एआयचे आवाज काढून बाळासाहेबांचा विचार तुम्ही बदलू शकत नाही. बाळासाहेबांचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही. या एकनाथ शिंदेबद्दल असलेलं मत तुम्ही बदलू शकत नाही. एकनाथ शिंदे काय आहे ते सर्वांना माहित आहे. आणि मी ही एकनाथ शिंदेच्या दाढीची एवढी त्यांना चिंता आहे. या दाढीनेच तर त्यांची भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली होती. तुमचा टांगा पलटी, घोडे फरार झाले होते. सत्तेवरून तुम्हाला आम्ही सत्ता सोडली, सत्तेतून आम्ही पायउतार झालो. पुढे काय होणार आम्हाला माहित नव्हतं. परंतु बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यामुळे तुम्हाला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे एआय बाळासाहेब असा नेता होता, असं नेतृत्व होतं की त्यांचा नकली आवाज कोणी काढू शकत नाही. आणि हे जे करतायत हे पाप करतायत. आणि यांना वाटतंय की बाळासाहेबांचा आवाज काढून आम्ही जे काही आम्हाला सोडणारे लोक आहेत, आमच्या विचारधारेला सोडून चाललेत, ते थांबतील. बिलकुल त्यांचा तो भ्रम आहे.